हाय गाईज, सर्वांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो संत गोरोबा काका यांच्या मंदिरामध्ये। तेरणा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर 13व्या शतकामध्ये बांधण्यात आले होते। संत गोरोबा काका यांची विठ्ठलाप्रती असणाऱ्या भावनेची गोष्ट ही अतिशय डोळ्यात पाणी आणणारी आहे। याच ऐतिहासिक अशा प्राचीन मंदिरामध्ये दक्षिण मराठवाड्यामधील हजारो भाविक हे दर्शनासाठी दर आषाढ एकादशीला येत असतात। याच मंदिरामध्ये गोरोबा काकांच्या काळची विठ्ठलाने हात लावलेली वीट जी पाण्यावर तरंगते ती देखील होती, परंतु गर्दीच्या ह्याच्यामध्ये आम्ही ते घेऊ शकलो नाहीत। त्यानंतर ह्याच गर्दीत थोडीशी मशक्कत करून का होईना पण दर्शन घेतलं, त्याचबरोबर हा व्हिडिओ देखील शूट केला। याच मंदिराच्या परिसरामध्ये आणखी काही प्राचीन मंदिर होते जे तत्कालीन कलाकृतीची ओळख करून देत होते। मंदिर पाहून दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर पडत असताना आमच्या लक्ष येथील वाल्मिकी ऋषींच्या एका चित्रावरती गेलं, जे की एका भाविकाने आपल्या आई वडिलांच्या स्मरणात अर्पण केलेलं होतं। बाहेर पडायच्या अगोदर नदी शेजारी थोडासा विसावा घेतला, त्याचबरोबर मित्रांसोबत थोडीशी मस्ती केली, सुदीपला उचलून नदीत टाकण्याचा थोडासा प्रँक केला आणि त्यानंतर अगदी आनंदात अतिशय प्रसन्न होऊन आम्ही वापस कळमला निघालो।